अमरावतीत बच्चू कडूंचं रास्ता रोको नव्हे सरकार रोको आंदोलन, चक्का जाम करत टायर जाळत सरकार विरोधात घोषणा। सांगलीत कंत्राटदार हर्षल पाटील यांनी सरकारकडून पैसे न मिळाल्याने आत्महत्या केली, कुटुंबावर दुःखाचा डोंगर। अनिल अंबानी संबंधित 50 ठिकाणी ईडीचे छापे, रुपये 3000 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मोठी कारवाई। बीडमध्ये नशेच्या गोळ्यांची विक्री करणारे मेडिकल चालक आणि पुरवठादार अटकेत, 6 आरोपींवर कारवाई। बुलढाण्यात प्रहार संघटनेचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी टेंभुर्णा फाट्यावर जोरदार चक्काजाम आंदोलन। एमएसईबीच्या टाइम ऑफ डे मीटरमुळे दिवसा स्वस्त वीज, ग्राहक आणि कंपनी दोघांनाही फायदा। लाडकी बहीण योजनेमुळे कंत्राटदारांचे रुपये 90,000 कोटींचे बिल थांबले, निधी वळवल्याचा आरोप। राजू शेट्टींनी हर्षल आत्महत्येनंतर सरकारवर निशाणा, तुमच्या कर्माची शिक्षा सामान्य जनता भोगते। रोहित पवारांनी ठेकेदार आत्महत्येची जबाबदारी सरकारवर टाकत दिलं गंभीर वक्तव्य। गुलाबराव पाटील यांचं स्पष्टीकरण, हर्षल पाटीलच्या नावावर कोणतेही अधिकृत सरकारी काम नोंदलेले नाही। नागपूरमध्ये शिंदे गटाच्या शिवसेना शहर प्रमुख मंगेश काशीकर यांच्या हॉटेलवर दारू साठ्याबद्दल पोलिसांची धाड। 2006च्या मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता मिळालेल्या 12 आरोपींवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती। मराठवाडा विद्यापीठाकडून 113 कॉलेजांचा पदव्युत्तर प्रवेश थांबवला, पायाभूत सुविधा नसल्याचा ठपका। हरिहर किल्ल्याहून परतताना कार अपघात, 2 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू, नाशिक जवळील दुर्घटना। रशियात अमूर भागात प्रवासी विमान कोसळले, 49 जणांचा मृत्यू, लहान मुलांचाही समावेश। भारतीय पासपोर्टचं जागतिक क्रमांकात मोठं उड्डाण, 2025 मध्ये 8 स्थानांची झेप घेत 77व्या क्रमांकावर। महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी फेस ॲपवर उपस्थिती नोंद अनिवार्य, अन्यथा पगार नाही। वाशीमध्ये मराठी बोलल्यामुळे कॉलेज युवकावर हॉकी स्टिकने हल्ला, 4 आरोपी विरोधात गुन्हा दाखल। मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्ती केवळ निश्चित ठिकाणीच विसर्जित करता येणार। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळाप्रकरणी राजीनाम्याच्या चर्चेवर अजित पवारांचा टोला, खेळ खेळलात म्हणून राजीनामा देणार का? दिवाळीच्या सुमारास सय्यारा OTTवर रिलीज होण्याची शक्यता, रिपोर्टनुसार निर्मात्यांची तयारी सुरू। अमिताभ बच्चन आमिर खान यांची रोल्स रॉयल्स विकत घेतलेल्या KGF बाबूला रोड टॅक्स न भरल्यामुळे रुपये 38 लाखांचा दंड। अजय देवगण यांचा टोला, पहिल्याच दिवशी स्टार होता येत नाही, सय्यारा यशाच्या पार्श्वभूमीवर आहान पांडे व अनित पड्डाला सल्ला। अजित पवारांनी सांगितलं की हर्षल पाटील हे मुख्य कंत्राटदार नव्हते, काम सब कंत्राटदार मार्फत झाले आणि देयक थेट सरकारने त्यांना दिली नाहीत, नव्या ट्विस्टची माहिती मिळाली। नाशिकमध्ये माजी शिवसेना नेता सुनील बागुल व मामा राजवाडे येत्या रविवारी भाजपात प्रवेश करणार असं सूत्रांकडून माहिती आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या UK दौऱ्यात भारत UK मध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी, व्यापार वाढीची मोठी शक्यता। जलजीवन मिशनवर सरकारकडे कंत्राटदारांचे रुपये 35,000 कोटींचे थकीत बिले, हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी संकटे वाढली। JDU नेते रामनाथ ठाकूर उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत, जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर चर्चा सुरू। दौंड येथील अंबिका लोककला केंद्रात झालेल्या गोळीबारात NCP आमदार शंकर मांडेकर यांचा चुलत भाऊ अटकेत, अजित पवारांनी मकोका गुन्हा दाखल करावा असा आदेश दिला। अमिषा पटेलने आहान पांडेची ऋतिक रोशन सोबत तुलना झाल्यावर टोला लगावत म्हटलं, बाप तो बाप होत आहे।